महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेंड पॉवर सोलार सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड। पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामीण भागातील मूलभूत समस्या कायम। करवले बुद्रुक येथील तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाला शेतकऱ्यांचा व महिला वर्गाचा विरोध। या सर्व समस्या सोडवण्यासाठी गोरक्षनाथ पाटील, राहणार करवले बुद्रुक, तालुका पनवेल, जिल्हा रायगड यांनी पनवेल महानगरपालिका कार्यालयामध्ये केला अर्ज। पाहूया सविस्तर बातमी। नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। आज आपण आलेलो आहोत करवले गाव, बुद्रुक, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथे। या गावचे जे समाजसेवक आहेत गोरक्षनाथ पाटील, आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत। जे ते स्थानिक प्रश्न आहेत त्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा नमस्ते। नमस्कार। करवले बुद्रुक हे गाव पूर्वी ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये होतं, परंतु जेव्हापासून पनवेल महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून हे गाव पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये येत आहे। तर पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून तुमच्या गावाला काही सेवा सुविधा उपलब्ध झाल्यात का? पनवेल महानगरपालिका 2016 रोजी स्थापन झाली। तेव्हापासून करवले बुद्रुक या गावातील सोयी सुविधा कोणत्याही प्रकारचे उपलब्ध नाही। फक्त इथे एक गाडी फिरत असते आणि कोणालाही जास्त रोजगार मिळालेला नाही आणि पाण्याचा प्रश्न आहे, पाणी टंचाई आहे। कुठल्याही प्रकारचा असं चांगल्या प्रकारचा सेवा दिलेली नाही महानगरपालिकेने। पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत तुमच्या गावच्या तलावाचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, तर त्याबाबत तुमच्या स्थानिक नागरिकांचे काय मत आहे? पनवेल महानगरपालिका अंतर्गत आयुक्त यांच्या सहकार्याने इथे तलावाचे सुशोभीकरण चालू आहे। पण हे सुशोभीकरण चालू असताना फक्त सुशोभीकरण करणार आणि त्याभोवती माणसं फिरणार असे नसावे। हा तलावात जे पाणी आहे ते इथल्या प्राण्यांना, गायींना, म्हशींना, तसेच आमची भाजी शेती असेल, बाई माणसांना कपडे धुण्यासाठी तसेच पिण्यासाठी याचा वापर व्हावा आणि या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा। कारण हा पाणी खारा पाणी नाही, हा एकदम शुद्ध आणि चांगला पाणी आहे। त्यामुळे या तलावावर विशेष अशी योजना करून या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून इथल्या परिसराला हा पाणी पिण्यासाठी मिळावा। पनवेल महानगरपालिका अंतर्गत पिसारे गावच्या तलावाचे सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले, तर त्याबद्दल तुमचे मत काय? पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत पिसारे गावचे सुशोभीकरण झालेले आहे। जवळजवळ 50 कोटीचा हा काम पूर्ण केलेला आहे आणि हे 50 कोटी संपून त्या तलावाभोवती फक्त माणसे अशी फिरणार, गार्डन सारखी फिरणार, एवढाच याचा उद्देश आहे। परंतु ह्या तलावाचा चांगल्या प्रकारे उपयोग केला तर हा पाणी पूर्ण पनवेल तालुक्याला पुरेल असा हा पिसारे तलाव आहे। तर या तलावावर विशेष अशा योजना करून चांगले उपाय करून हा पाणी पिण्यासाठी वापरण्यात यावा। पनवेल महानगरपालिकेतील जे शासकीय अधिकारी आहेत ते तुमच्या इथल्या स्थानिक नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी काय सहकारी मदत करतात का? पनवेल महानगरपालिका आयुक्त तसेच सहकारी अधिकारी हे ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे विशेष असे लक्ष कोणत्याही प्रकारचे देत नाही। आरोग्य सेवा असेल, शिक्षण सेवा असतील आणि नोकरीच्या संधी असतील, असं कुठल्याही प्रकारचा असं ठोस अशी भूमिका अधिकारी घेत नाही। ते फक्त कानडोला करतात आणि इथल्या शेतकऱ्यांना किंवा इथल्या नागरिकांना फक्त आश्वासनं देतात। पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल? पनवेल महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत तसेच जे शासकीय अधिकारी आहेत त्यांनी इथे येऊन इथल्या नागरिकांशी, इथल्या मतदारांशी किंवा शेतकऱ्यांशी येऊन संपर्क करून इथले काय प्रश्न आहेत ते जाणून घ्यावे आणि त्याच्यावर पिण्याच्या पाण्यावर विशेष भर द्यावे आणि पिण्याचं पाणी सर्वांना लवकरात लवकर मिळावा यासाठी विशेष असे प्रयत्न करावेत। पनवेल महानगरपालिकेतील जे शासकीय अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की करवले बुद्रुक व आजूबाजूच्या परिसरातली जे नागरिक आहेत त्याच्या ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही तुमच्या माध्यमातून सोडून द्याव्या। मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, इथल्या रस्त्याचा प्रश्न असेल, तर तुम्ही तुमच्या माध्यमातून सोडून द्यावा, हीच मी तुम्हाला विनंती करतो। कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज। या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज।